गट्टू आणि चिंकीचं होळी चॅलेंज. आज होळी आहे, म्हणजेच रंगांचा उत्सव. गट्टू आणि चिंकी सफेद कपडे घालून घराच्या बाहेर जात आहेत. गट्टू, चिंकी, तुम्ही हे पांढरे कपडे का घातलेत? आज होळी आहे. मुलांनो, तुमचे हे पांढरे कपडे 2 मिनिटात लाल, पिवळे आणि हिरवे होऊन जातील बघा. आणि ओले सुद्धा नाही होणार, कारण यावेळेस कोणी आम्हाला रंग लावू शकणार नाही आणि कोणी आमच्यावर पाणीही फेकणार नाही. आई बाबा, आम्ही दोघांनी ह्यावेळेस एकमेकांना चॅलेंज केलंय की आमचे कपडे पांढरेच राहतील आणि कोरडे सुद्धा. अच्छा, तर मग बघूया तुम्ही दोघं हे चॅलेंज पूर्ण करू शकता की नाही ते. गट्टू आणि चिंकी जसे बाहेर पडतात त्यावेळेला त्यांच्या समोर असतात हरी आणि बंटी. दोघांजवळही असतात मोठमोठ्या पिचकाऱ्या. गट्टू, चिंकी, माझी ही टँकवाली पिचकारी बघतोस ना, ही तुम्हाला 5 सेकंदात ओली करून टाकेल. आणि माझी फुगेवाली पिचकारी सुद्धा बघा, यातून पाणी नाही तर पाण्याचे फुगे बाहेर पडतात. हरी आणि बंटीला बघून गट्टू आणि चिंकी घाबरून जातात. ते मनातल्या मनात विचार करू लागतात की ते आपलं होळीचं चॅलेंज पूर्ण करू शकणार नाहीत. दादा, आता आपण काय करायचं? चिंकी, तू तिकडे जा, मी इकडे जातो. गट्टू आणि चिंकी जसे पळतात, हरी आणि बंटी आपल्या पिचकाऱ्या त्यांच्यावरती चालवतात. हरीच्या पिचकारीतून बाहेर पडतं रंगबिरंगी पाणी. पण या अगोदर ते पाणी चिंकीवरती सांडेल ती जवळच पडलेल्या छत्रीला उचलते. सगळं पाणी त्या छत्रीवरतीच आदळतं आणि चिंकीच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही पडत नाही. मी वाचले. बंटीच्या पिचकारीतनं बाहेर पडलेले फुगे अगदी वेगानं गट्टूकडे येत होते. पण गट्टू त्या फुग्यांना घाबरून जात नाही. तो स्वतःला वाचवण्यासाठी फ्लाइंग डेस्क उचलतो आणि एक एक करून ते सगळे फुगे त्या फ्लाइंग डेस्कवरती फुटून जातात. तुझे पाण्याचे फुगे मला स्पर्श सुद्धा करू शकले नाही. बघ, अजूनही मी कोरडाच आहे. तेवढ्यात गट्टू आणि चिंकी संधीचा फायदा घेऊन घरातून बाहेर पळतात. हरी आणि बंटी त्या दोघांचा पाठलाग करू लागतात. दोघे पुन्हा आपली पिचकारी चालवतात. चिंकी पटकन एका काकूंच्या मागे लपते आणि सगळं पाणी त्या काकूंच्या अंगावर जातं. ओफो, माझी पूर्ण साडी ओली झाली. थांब, मी तुझ्या आईलाच तक्रार करते. सॉरी आंटी. हरी, पळ इथून, नाहीतर हे सगळे मिळून आपल्याला ओरडतील. हरी आणि बंटी तिथून पळून जातात. बघ चिंकी, कसे पळाले दोघं. आज तर मजाच आली गट्टू. हरी आणि बंटी एका झाडामागे जाऊन लपतात. तेवढ्यात तिथे पिंकी येते. हरी आणि बंटी, तुम्ही दोघं इकडे काय करताय? काय सांगणार पिंकी, आम्ही दोघे गट्टू आणि चिंकीला भिजवण्याचा प्लॅन करून आलो होतो, पण सगळीच गडबड झाली. गट्टू आणि चिंकी, त्या दोघांना तर मलाही भिजवायचंय आणि खूप रंगही लावायचाय. पण आपण हे करायचं कसं? माझ्याकडे एक प्लॅन आहे. तुम्ही दोघं गट्टू आणि चिंकीच्या गच्चीवर पाण्याची बादली भरून उभे राहा. गट्टू आणि चिंकी जसे तुमच्या खाली येतील तेव्हा ते पाणी तुम्ही त्यांच्या अंगावर टाकून द्या. हा तर खूपच मस्त प्लॅन आहे. भले काहीही होऊ देत, पण गट्टू चिंकी आता वाचणार नाहीत. हरी आणि बंटी गट्टू चिंकीच्या छतावरती 2 बादल्या घेऊन उभे राहतात. तेवढ्यात पिंकी गट्टू चिंकीला आपल्या बोलण्यात गुंगवते आणि हळूहळू ती हरी आणि बंटीच्या अगदी खाली आणते. जसं हरी आणि बंटी पाणी टाकण्याचा प्रयत्न करतात, बंटीला शिंका येते. हरी आणि बंटीच्या हातामध्ये बादली बघून गट्टू अलर्ट होतो. चिंकी, पळ, नाहीतर हे दोघं आपल्यावर पाणी टाकतील. गट्टू आणि चिंकी पळून जातात. पण जेव्हा हरी आणि बंटी आपल्या बादलीमध्ये असलेलं पाणी फेकतात, पण ते पाणी मात्र सांडतं पिंकीच्या अंगावर. ओ नो! हे काय केलं तुम्ही दोघांनी? सॉरी पिंकी. पिंकीला भिजलेलं बघून गट्टू आणि चिंकी जोरदार हसू लागतात. खूप मजा आली, खूपच मजा आली. बाय मित्रांनो, आता आम्ही आत जातोय. एवढ्या वेळातच गट्टू आणि चिंकी घराच्या आत जातात. हे गट्टू आणि चिंकी तर न भिजताच घराच्या आत गेले. आपण यांना बाहेर बोलावलं पाहिजे.
होळीच्या दिवशी कोणी कोरडं असतं का? गट्टू चिंकी, आज होळी आहे. आजच्या दिवसात तर तुम्ही असे घरात बसू शकत नाहीत. थांबा, मी बेल वाजवते. पिंकी घराची बेल वाजवते. घराचा दरवाजा गट्टू चिंकीची आई उघडते. काकू, आम्हाला गट्टू चिंकी सोबत होळी खेळायची आहे, पण ही दोघं तर आताच बसली आहेत. बघा मुलांनो, हे सगळं तुमचं आहे. ह्यामध्ये मी काय करू शकत नाही. पण हो, मी तुम्हाला मिठाई देऊ शकते. हे घ्या, गुजिया. मी स्वतः हाताने बनवल्या आहेत. गुजिया बघून हरी, बंटी आणि पिंकीचा चेहरा उजळून जातो. मग अचानक गट्टू आणि चिंकीच्या रूमची खिडकी उघडते. त्या दोघांच्या हातात असतात थंडाईने भरलेले ग्लासेस. बरं, तुमची इच्छा असेल तर तुम्हाला गुजिया सोबत थंडाई मिळू शकते. थंडाई? मला पाहिजे थंडाई. मलाही. आणि मलाही. ठीक आहे, सगळ्यांना थंडाई मिळेल, पण त्यासाठी आमची एक अट मान्य करायला हवी. अट? कसली अट? तर अट अशी आहे की तुम्ही आमच्यावर पाणी टाकणार नाही आणि आम्हाला रंगही लावणार नाही. ही कुठली अट आहे? आता थंडाई हवी असेल तर अट मान्य करायला हवी. ठीक आहे, मला मंजूर आहे. ये हुईना बात. बस काहीच वेळात गट्टू बाहेर येतो. त्याच्या हातात असतो एक ट्रे आणि ट्रेमध्ये असतात थंडाईने भरलेले 3 ग्लास. थंडाईला बघून हरी, बंटी आणि पिंकीच्या तोंडाला पाणी सुटतं. जसे ते आपापला ग्लास उचलण्यासाठी हात पुढे करतात, त्या पाण्याच्या ग्लासमधून बाहेर पडतात पाण्याचे कारंजे. ओ, हे काय होतंय? अरे, कोणी थांबवा हे पाणी. हे थंडाईच्या ग्लासमध्ये पाणी कोणी टाकलं? गट्टू खूपच मजेने या तिघांवरती पाणी उडवू लागतो. पण थोड्या वेळानंतर त्याला आपल्या मित्रांची काळजी वाटते. चिंकी, आता पाणी बंद कर. चिंकी पाईपवाल्या नळाला बंद करते. तेव्हा कुठे हरी, बंटी आणि पिंकीच्या जीवात जीव येतो. त्यानंतर चिंकी हसत हसत बाहेर येते. हरी, बंटी आणि पिंकीला भिजलेलं बघून ते खूप खुश होते. हॅपी होली मित्रांनो. अरे, हॅपी होली नंतर बोल. अगोदर आम्हाला तू सांग, तू हे केलंस कसं? हा सगळा बुद्धीचा खेळ आहे मित्रांनो. जरा हा ट्रे तर बघा. ट्रेची खालची बाजू बघून सगळे आश्चर्यचकित होतात. ट्रेच्या खाली लावलेला होता एक मोठा पाईप, जो थंडाईवाल्या ग्लासेसशी जोडला होता. ओ, आता कळालं. ही खरी नाही, खोटी थंडाई आहे. आणि ह्या ट्रेच्या खाली जो पाईप लावलाय, त्याच पाईपच्या टॅपला चिंकीने ऑन केलं. म्हणून जेव्हा आपण ग्लासेस उचलण्यासाठी आपले हात पुढे केले, तेव्हा हे पाणी उडून आपल्या तोंडावर आलं. एकदम बरोबर बोललीस तू. आम्ही तिघे तर भिजलो, पण तुमच्या दोघांचं काय? तुम्ही दोघे तर अजूनही कोरडे आहात. कोरड्याला ओलं करणं आम्हाला चांगल्या प्रकारे येतं. बंटी, 3, 2, 1, गो. तेवढ्यात बंटी दरवाजाच्या जवळ लावलेल्या एका दोरीला जोरात खाली खेचतो. दोरी उडतात. रंगबिरंगी पाण्याने भरलेली एक बादली पलटते आणि गट्टू आणि चिंकी पूर्णपणे भिजून जातात. आणि आश्चर्याने ते दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. हा, गट्टू, आपण आपला चॅलेंज पूर्ण नाही करू शकलो. गट्टू चिंकी, झाली ना हॅपी होली? हरी, बंटी आणि पिंकी जोर जोरात हसू लागतात. त्यांना हसताना बघून गट्टू आणि चिंकीही हसू लागतात. त्यानंतर सगळे मिळून एकमेकांना रंग लावतात. एकमेकांवरती पाणीही उडवतात. सगळीकडे असते होळीची मस्ती आणि दोस्तीचे रंग.